त्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पहिली गोष्ट जी शिकायची आहे ती आहे टाईप ऑफ डेटा. मी मगाशी म्हणलं की विविध प्रकारचा डेटा असतो आणि तो विविध प्रकारचा डेटा आपल्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये प्रोसेस करायचा असतो. त्या डेटाचे प्राथमिक दृष्ट्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण 3 टाईप करतो. अजून टॉपिकचं नाव वगैरे आपण बघितलेलं नाहीये, ते पुढे जाऊन बघूया. त्याच्या अगोदरचा हा पार्ट आहे, पार्श्वभूमी आहे त्याची, की डेटा किती प्रकारचा असतो. तर डेटाचे 3 प्रकार असतात. पहिला हा पॉइंट आहे, टाइप्स ऑफ डेटा. ओके, पहिला हा मित्रांनो पॉइंट आहे, टाइप्स ऑफ डेटा. ओके, यामध्ये बघा, जस्ट अ सेकंड मित्रांनो. ओके, तर आपण बघतोय टाइप ऑफ डेटा. डेटाचे नेमके प्रकार किती आहेत. तर डेटाचे मित्रांनो 3 प्रकारचा डेटा आहे. ओके, टोटल डेटा जो आहे तो 3 प्रकारचा असतो. त्यातला फर्स्ट टाइप आहे तो आहे अनग्रुप्ड डेटा. पहिला जो डेटा आहे तो तुमचा आहे अनग्रुप्ड डेटा. आता अनग्रुप्ड डेटा म्हणजे काय, तो जो डेटा ग्रुपमध्ये नसतो त्याला अनग्रुप्ड म्हणतो. किंवा ज्या वेळेला नुसती एक संख्या माला दिलेली असते, ठीक आहे, ज्या वेळेला तुम्हाला नुसती एखादी डेटाची संख्या माला जी आहे ती संख्या माला दिलेली असते, त्या डेटाला आपण म्हणतो अनग्रुप्ड डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर फॉर एक्झाम्पल एका मुलाला पडलेले मार्क्सचा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्या विषयात त्याला 50 मार्क पडले, दुसऱ्या विषयात त्याला 70 मार्क पडले, तिसऱ्या विषयात त्याला 85 पडले, चौथ्या विषयात 45 पडले, पाचव्या विषयात 57 पडले, अँड सो ऑन. ओके, तर जेव्हा डेटा हा या पद्धतीनं दिलेला असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा. हे एक्झाम्पल बघितलं आपण एका मुलाच्या मार्क्स. ओके, मार्क्स. दुसरं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल आपण बघूया साखर आहे, त्या साखरेच्या वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यात ज्या काही किमती राहिल्या त्याचा डेटा. फॉर एक्झाम्पल पहिल्या काही महिन्यामध्ये साखर 35 रुपये होती, दुसऱ्या महिन्यामध्ये ती 36 होती, परत 34 होती, परत 37 झाली, 39 झाली आणि परत ती 37 झाली. तर हा डेटा आहे कशाचा, तर प्राइस ऑफ शुगर. ओके, तर ज्या वेळेला आपल्याला काय समजून घ्यायचंय बघा, ज्या वेळेला डेटा हा नुसता संख्या मालेच्या आधारावर दिला जातो, ठीक आहे, ज्या वेळेला डेटा हा नुसता संख्या मालेच्या आधारावर जेव्हा दिला जातो तेव्हा त्या डेटाला आपण म्हणतो बाळांनो अनग्रुप्ड डेटा. ओके, ज्या वेळेला डेटा संख्या मालेच्या स्वरूपात नुसता तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो अनग्रुप्ड डेटा. ओके, हा आहे फर्स्ट पॉइंट. ओके, हा आहे फर्स्ट पॉइंट. याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे, दुसऱ्या टाईपचा डेटा आहे की ज्या वेळेला बघा दुसरा डेटा आहे त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट डेटा. दुसरा डेटा आहे डिस्क्रीट डेटा. आवाज येत नाहीये, आवाज तर इथं क्लिअर आहे. एक सेकंड जस्ट मित्रांनो. तो दुसऱ्या टाईपचा डेटा आहे त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट डेटा. ठीक आहे, दुसऱ्या प्रकारचा जो डेटा आहे त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट डेटा. डिस्क्रीट डेटा कसा असतो, तर डिस्क्रीट डेटा ओळखायचा कसा, तर एखादा घटक बघा, डिस्क्रीट डेटा म्हणजे काय, एखादा घटक किती वेळा रिपीट होतो. ओके, म्हणजे त्याची काय म्हणतो ते रिपीट होण्याचं प्रमाण. एखादा घटक आणि त्याचं रिपीट होण्याचं प्रमाण ज्या वेळेला दिलेलं असतं, म्हणजे 2 पॉइंट मध्ये डेटा दिलेला असतो तेव्हा त्या डेटाला आपण म्हणतो डिस्क्रीट डेटा. थोडंसं समजायला पहिल्यांदा कॉम्प्लिकेटेड वाटेल, बट हे काही कॉम्प्लिकेटेड वगैरे नाही आहे. म्हणजे एखादा घटक आहे, थोडासा तुम्हाला प्रॅक्टिस न तो समजेल, थोडे पेशन्स ठेवा, की एखादा घटक आहे आणि तो किती वेळा रिपीट होतो हे जेव्हा सांगितलं जातं त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट डेटा. DISCRETE. म्हणजे आता सर याचं एक्झाम्पल काय, तर फॉर एक्झाम्पल एका वर्गामध्ये एक टेस्ट घेतली आणि त्या टेस्टमध्ये 2 प्रकारचा डेटा आहे. एक डेटा आहे लेट से मार्क्स पडलेले. फॉर एक्झाम्पल मार्क्स त्यांनी या पद्धतीने घेतले 10, 15, 20 आणि 25. ओके, तर हे आहेत मार्क. आणि आता
मी म्हणलं की या मार्क्सला मी कोरिलेट करतोय नंबर ऑफ स्टुडंट्स बरोबर. ओके, नंबर ऑफ स्टुडंट्स बद्दल म्हणजे काय, तर 10 मार्क पडलेले 1 स्टुडंट आहे, 15 मार्क पडलेले 3 स्टुडंट आहेत, 20 मार्क पडलेले 4 स्टुडंट आहेत, 25 मार्क पडलेले 2 स्टुडंट आहेत. जेव्हा बघा डेटा हा तुम्हाला या पद्धतीनं 2 गोष्टींमध्ये दिला जातो, म्हणजे एक त्याचा घटक आहे आणि त्याचं रिपीट होण्याचं जे प्रमाण आहे, रिपीट होण्याचं प्रमाण जे आहे त्याला स्टॅट मध्ये फ्रिक्वेन्सी म्हणलं जातं. ओके, सेकंड, रिपीट होण्याचं जे प्रमाण आहे त्याला स्टॅट मध्ये शब्द वापरतात फ्रिक्वेन्सी. ओके, तर ही फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे बाबा 10 मार्क पडलेला 1 विद्यार्थी आहे, 15 मार्क पडलेले 3 विद्यार्थी आहेत, 20 मार्क पडलेले 4 विद्यार्थी आहेत आणि 25 मार्क पडलेले 2 विद्यार्थी आहेत. म्हणजे एखादा घटक आणि त्याचं रिपीट होण्याचं प्रमाण ज्या वेळेला दर्शवलं जातं त्या डेटाला आपण म्हणतो डिस्क्रीट डेटा. ठीक आहे, त्या डेटाला आपण काय म्हणतो, डिस्क्रीट डेटा. पहिला अनग्रुप्ड होता. पहिला अनग्रुप्ड मध्ये आणि डिस्क्रीट मध्ये काय फरक आहे, तर अनग्रुप मध्ये फक्त संख्यामाला दिलेली असते. अनग्रुप मध्ये फक्त संख्यामाला 1 2 3 4 5 हे लिहिले ना आपण, 50 70 85 45 57 किंवा 35 36 34 वगैरे, ही नुसती संख्यामाला आहे. आणि इथं काय फरक आहे की बाबा इथं घटक एक दिलाय आणि तो किती वेळा रिपीट होतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दॅट इज युअर डिस्क्रीट डेटा. तर हा सेकंड टाइप ऑफ डेटा आहे, डिस्क्रीट डेटा. आता त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्याच्यानंतर पुढे तिसऱ्या टाईपचा डेटा बघूया. पुन्हा एकदा आपण याची रिव्हिजन करणार आहे, हे मराठीमध्ये लिहून सुद्धा घेणार आहे, सो काही टेन्शन घेऊ नका. जस्ट एक क्विकली ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी देतो आहे. थर्ड टाइप ऑफ डेटा आहे दॅट इज कंटिन्युअस डेटा. तिसरा डेटा आहे तो आहे आपला कंटिन्युअस डेटा. आता कंटिन्युअस डेटा म्हणजे काय, तर हा पण डेटा घटक आणि रिपीट होण्याचं प्रमाणच दर्शवतो. हा कंटिन्युअस डेटा एखादा घटक आणि तो घटक किती वेळा रिपीट झाला, किती वेळा रिपीट झाला त्याचे प्रमाण दर्शवतो. रिपीट होण्याचे त्याचे काय दिसतं, प्रमाण दर्शवतो. रिपीट होण्याचं प्रमाण दर्शवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पण हा घटक जो असतो तो एका क्लासमध्ये दिला जातो. हा जो घटक असतो हा एका क्लासमध्ये दिला जातो. आता बरेच शब्द आपल्याला नवीन नवीन ऐकायला, क्लास काय, घटक, फ्रिक्वेन्सी काय वगैरे, तर काय टेन्शन घेऊ नका, सिंपल आहे एकदम. तर हा घटक या पद्धतीने असतो, म्हणजे असा असतो. क्लास म्हणजे असा असतो 0 ते 10. ओके, 10 ते 20. ओके, फॉर एक्झाम्पल 20 ते 30. त्यानंतर असेल 30 ते 40. ओके, तर हा क्लास आहे आणि त्याचं घटक, त्या घटकामध्ये किती लोक आहेत त्याची फ्रिक्वेन्सी फॉर एक्झाम्पल दर्शवली जाते. फॉर एक्झाम्पल इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे. आता याला एक्झाम्पल म्हणून आपण गृहीत धरू शकतो की हा जो पॉइंट आहे इथं मेन्शन केलेला, हा आहे लोकांचा डेली इन्कम. हा आहे लोकांचा डेली इन्कम आणि इथं आहेत नंबर ऑफ पीपल. म्हणजे काय, तर मी म्हणतो 0 ते 10 रुपये कमवणारे एक व्यक्ती आहे, 10 ते 20 रुपये कमवणारे 5 लोक आहेत, 20 ते 30 रुपये कमवणारे 3 लोक आहेत आणि 30 ते 40 रुपये कमवणारे 7 लोक आहेत. ठीक आहे, या पद्धतीने डेटा आहे. तर त्याला आपण म्हणतो काय, कंटिन्युअस डेटा. ठीक आहे, तर हा कंटिन्युअस डेटा कसा ओळखायचा, तर कंटिन्युअस डेटा ओळखण्यासाठी सिंपल आहे की हा डेटा तुम्हाला क्लासमध्ये दिलेला असतो. ठीक आहे, याचा एक क्लास असतो. क्लास म्हणजे काय, तर क्लासला अजून पर्टिक्युलर बोलायचं तर क्लास म्हणजे असं म्हणलं जातं 0 ते 10 हा माझा क्लास आहे. मग 0 जी आहे या क्लासमध्ये, हे जे 0 आहे ती 0 म्हणजे असते क्लासची लोअर लिमिट. ही असते क्लासची लोअर लिमिट, म्हणजे जिथून क्लास सुरू होतो. आणि देन ही जी असते ती असते क्लासची अप्पर लिमिट. ही क्लासची काय असते, तुमच्या अप्पर लिमिट असते. ठीक आहे, म्हणजे क्लास कसा बनतो, तर क्लास 2 गोष्टींना घेऊन बनतो. फर्स्ट थिंग, क्लासला एक लोअर लिमिट असते. सेकंड थिंग, क्लासला एक अप्पर लिमिट असते. ओके, क्लासला इथे काय असते, अप्पर लिमिट असते मित्रांनो. ठीक आहे, तर हा झाला तुमचा कंटिन्युअस डेटा. हा झाला तुमचा काय, कंटिन्युअस डेटा. आपण डेटा बघा किती प्रकारचे बघितले. फर्स्ट डेटा बघितला, क्विकली एक रिकॅप करूया. पुन्हा आपण हे डेली बेसिसवर रिव्हिजन याची करणार आहे. डेटा कुठल्या स्वरूपाचा आहे,
कंटिन्युअस आहे, डिस्क्रीट आहे का अनग्रुप्ड आहे, त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला काय, त्याला पुढे कसं सॉल्व्ह करायचं, हे परत भरपूर वेळेला रिव्हिजन याचं होणार आहे. तर फक्त आपण एक क्विकली जस्ट इथं एक समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मेन सिनारिओ याचा पुढे आहे की डेटा आपण बघतोय 3 प्रकारचा. पहिला प्रकार बघितला अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा केव्हा अनग्रुप्ड डेटा म्हणायचं डेटाला, तर ज्या वेळेला नुसती संख्यामाला दिलेली असते. ठीक आहे, ज्या वेळेस नुसती संख्यामाला दिलेली असते तो डेटा असतो आमचा अनग्रुप्ड डेटा. ओके, ज्या वेळेला नुसती संख्यामाला दिलेली असते तेव्हा तो डेटा असतो आमचा अनग्रुप्ड डेटा. सेकंड टाइप ऑफ डेटा जो आहे तो आहे डिस्क्रीट डेटा. डिस्क्रीट डेटा म्हणजे काय, तर जेव्हा एखादा घटक आणि तो घटक किती वेळा रिपीट होतो, जेव्हा एखादा घटक आणि तो घटक किती वेळेला रिपीट होतो हे दिलेलं असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघितलं की एका क्लासमधल्या स्टुडंटचे मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आपण इथं म्हणलेले आहे की बाबा 10 मार्क पडलेला एक विद्यार्थी आहे, 15 मार्क पडलेले 3 विद्यार्थी आहेत, 20 मार्क पडलेले 4 विद्यार्थी आहेत, 25 मार्क पडलेले 2 विद्यार्थी. त्यामुळे हा जो डेटा आहे हा डेटा आहे तुमचा डिस्क्रीट डेटा. हा डेटा आहे तुमचा डिस्क्रीट डेटा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं आपण कंटिन्युअस डेटा. कंटिन्युअस डेटा हा कसा असतो, तर कंटिन्युअस डेटामध्ये सुद्धा घटक असतो आणि त्याचं रिपीट होण्याचं प्रमाण असतं. घटक असतं आणि त्याचं रिपीट होण्याचं प्रमाण असतं. तर घटक आणि रिपीट होण्याचं प्रमाण मध्ये फक्त घटक हा क्लासच्या स्वरूपात दिलेला असतो. घटक हा क्लासच्या स्वरूपात दिलेला असतो. क्लास म्हणजे काय, तर क्लास म्हणजे ज्याला लोअर लिमिट असते, म्हणजे एका ठिकाणी ज्याची सुरुवात होते आणि एका ठिकाणी ज्याचा शेवट होतो त्याला आम्ही क्लास म्हणतो. क्लासमध्ये 2 गोष्टी असतात, एक असते लोअर लिमिट, दुसरी असते अप्पर लिमिट. ओके, तर हे क्लास आहे. 0 ते 10 मध्ये एक स्टुडंट आहे फॉर एक्झाम्पल म्हणलं आपण, किंवा आपण काय म्हणत होतो हे डेली इन्कम आहे आणि किती लोक आहेत, तर 0 ते 10 कमवणारे एक व्यक्ती आहे, 10 ते 20 कमवणारे 5 लोक आहेत, 20 ते 30 कमवणारे 3 लोक आहेत, 30 ते 40 कमवणारे 7 लोक. तर डेटा हा मित्रांनो रीड या पद्धतीने केला जातो, वाचला या पद्धतीने जातो आणि त्यानुसार त्याचा आपण विभागणी जे ती करतो. ओके, तर सगळ्यांनी हेडिंग टाका, सगळ्यांनी हेडिंग टाका, सगळ्यांनी इथे हेडिंग टाका. टाइप्स ऑफ डेटा, सगळ्यांनी हेडिंग टाका. टाइप ऑफ डेटा क्विकली आपण जस्ट लिहून घेऊया. रनिंग नोट्स लिहून घेतोय, सगळ्यांनी लिहून घ्या, महत्वाचं आहे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, पुढे डेली बेसिसवर आपल्याला हे लागणार आहे. ठीक आहे, पुढे डेली बेसिसवर आपल्याला हे लागणार आहे. ठीक आहे, तर लिहून घ्या टाइप ऑफ डेटा. त्यामध्ये पहिला लिहा अनग्रुप्ड डेटा. त्यामध्ये पहिला पॉइंट लिहा अनग्रुप्ड डेटा. पहिलं लिहा अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा त्यामध्ये लिहा जेव्हा डेटा, जे शब्द इंग्लिशमध्ये येतात ते इंग्लिशमध्येच लिहा. जेव्हा डेटा संख्यामालेच्या स्वरूपात दिलेला असतो, जेव्हा डेटा संख्यामालेच्या स्वरूपात दिलेला असतो, जेव्हा डेटा संख्यामालेच्या स्वरूपात दिलेला असतो त्याला अनग्रुप्ड डेटा असे म्हणतात. जेव्हा डेटा संख्यामालेच्या स्वरूपात दिलेला असतो, संख्यामालेच्या स्वरूपात दिलेला असतो तेव्हा त्याला अनग्रुप्ड डेटा म्हणतात. तेव्हा त्याला अनग्रुप्ड डेटा असे म्हणतात. झाला असेल तर खाली लिहा एक्झाम्पल. ठीक आहे, खाली त्याचा लिहा एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल लिहा मित्रांनो. ठीक आहे, हे एक्झाम्पल लिहा तुमचं खालचं प्राइसेस ऑफ शुगर. हे एक्झाम्पल लिहा प्राइस ऑफ शुगर. मी आज काहीही असं शिकवतोय असं म्हणल्यासारखं मी काही शिकवत नाहीये. फार असा अगदी स्टॅट मधला अगदी अवघड वगैरे असते. सिंपल गोष्टी चालू आहेत फक्त इथं. ओके, तर यामध्ये लिहा एक्झाम्पल लिहा प्राइसेस ऑफ शुगर, ज्यामध्ये 35, 36, 34, 37, 39, 37 एवढंच लिहून घ्या. झालं की एकदा मला सांगा, एवढं लिहून झालं की मला सांगा एकदा, सो दॅट पुढे जाऊया आपण.
वर एक वाक्य लिहिले सिंपल आपण, जेव्हा डेटा हा नुसतं संख्यामालेच्या स्वरूपात दिलेला असतो तेव्हा त्याला अनग्रुप्ड डेटा म्हणतात, आणि खाली एक्झाम्पल. दॅट्स इट. येस सायली, येस समृद्धी, येस प्रणव, वेदांत, सानिका, अंकिता, राजेश्वरी, सलोनी, रेडमी 61. हे रेडमी 61 वगैरे ज्यांची नाव आहेत स्वतःचं नाव टाकाल. येस प्रतीक, यस शिवानी, काजल, यशस्वी. ओके चलो ठीक आहे, झालं दिसते सगळ्यांचं. सेकंड लिहा डिस्क्रीट डेटा, एक ओळ सोडा तिथं आणि लिहा डिस्क्रीट डेटा, DISCRETE. सेकंड लिहा डिस्क्रीट डेटा. ओके, सेकंड लिहा डिस्क्रीट डेटा आणि त्यामध्ये लिहा जेव्हा एखादा घटक, त्यामध्ये लिहा जेव्हा एखादा घटक आणि त्या घटकाचे रिपीट होण्याचे प्रमाण, जेव्हा एखादा घटक आणि त्या घटकाचे रिपीट होण्याचे प्रमाण, जेव्हा एखादा घटक आणि त्या घटकाचे रिपीट होण्याचे प्रमाण दर्शवले जाते तेव्हा त्याला डिस्क्रीट डेटा म्हणतात. थोडा काहीतरी इश्यू असेल प्रतीक. तेव्हा त्याला डिस्क्रीट डेटा म्हणतात. पहिल्यापासून सांगतो पुन्हा एकदा बघा. जेव्हा एखादा घटक आणि त्याचे रिपीट होण्याचे प्रमाण दर्शवले जाते तेव्हा त्याला डिस्क्रीट डेटा असे म्हणतात. खाली एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पल्स लिहा आणि आहे असं लिहा मार्क्स आणि स्टुडंट्स. आहे असं लिहा मार्क्स आणि स्टुडंट्स. मार्क्स आणि स्टुडंट्स. ओके, लिहून झालं की मला सांगा. लिहून झालं की मला सांगा. लिहून झालं की मला सांगा. यस खतिजा, प्रतीक, सलोनी, समृद्धी, सानिया, शिवानी, अंकिता, रेडमी 7A, यशस्वी, काजल, राजेश्वरी. ओके, यस सना, प्रसाद. ओके, यस वेदांत. चलो, काय हरकत नाही, झालेलं दिसते सगळ्यांचं. खाली या, खाली तिसरा लिहा पॉइंट, कंटिन्युअस डेटा. खाली तिसरा लिहा. यस सायली, कंटिन्युअस डेटा. तिसरं लिहा कंटिन्युअस डेटा. कंटिन्युअस डेटा. जेव्हा एखादा घटक, त्यामध्ये लिहा जेव्हा एखादा घटक कंसातल्या क्लासच्या स्वरूपामध्ये, जेव्हा एखादा घटक कंसातल्या क्लासच्या स्वरूपामध्ये. आता क्लास म्हणजे काय आपण बघितलं. जेव्हा एखादा घटक क्लासच्या स्वरूपामध्ये, कंसामध्ये लिहा क्लासच्या स्वरूपामध्ये कंस पूर्ण, आणि त्याचे रिपीट होण्याचे प्रमाण दर्शवले जाते तेव्हा त्याला, आणि त्याचे रिपीट होण्याचे प्रमाण दर्शवले जाते तेव्हा त्याला कंटिन्युअस डेटा म्हणतात. जेव्हा एखादा घटक आणि त्याचे रिपीट होण्याचे प्रमाण कंसात क्लासच्या स्वरूपामध्ये रिपीट होण्याचे प्रमाण दर्शवले जाते तेव्हा त्याला कंटिन्युअस डेटा म्हणतात. आणि खालचं एक्झाम्पल लिहा. खालचं एक्झाम्पल लिहिताना हा पॉइंट इथं वर लिहा. ठीक आहे, हे जे पॉइंट्स आहेत ते वर लिहा इथं असे, आणि देन त्याच्या खाली डेटा लिहा. एक्झाम्पल आहे तसं लिहा, मी लिहिलंय तसं. ते मध्ये फक्त बाण करायची काही गरज नाहीये. मध्ये बाण करायची गरज नाही, बाकी आहे तसं लिहा.
ठीक आहे, झालं की मला सांगाल. झालं की मला सांगाल. यस खदिजा, सलोनी, प्रतीक, अक्षदा, प्रतीक, ओके ठीक आहे. सानिया, राजेश्वरी, श्रेया, सायली, सगळ्यांनी बोला मित्रांनो, सगळे बोलले चालतात बरं का. सना, यशस्वी, प्रसाद हे माझे पहिले स्टुडंट आहेत 12वी पासूनचे. बाकीचे नवीन लोक बोलले तरी चालतं. ओके ठीक आहे. तर बघा एकदा क्विकली रिकॅप करूया या लेक्चरमध्ये. बघा एकदा 2 मिनिटं फक्त जस्ट क्विकली रिकॅप करूया. यश, शुभम, प्रथम, ऋषी. ओके बघा इकडे आता आपण आज काय बघितले, तर आपण बघितले स्टॅट मध्ये आपल्याला उद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना डेटाचे काही प्रकार येणार. तर डेटाचे प्रकार पहिल्या टॉपिक मध्ये आहेत 3 प्रकार. ओके, त्यामध्ये पहिला आहे अनग्रुप्ड डेटा, दुसरा आहे डिस्क्रीट डेटा, तिसरा आहे कंटिन्युअस डेटा. अनग्रुप्ड डेटा म्हणजे काय, तर अनग्रुप्ड डेटा म्हणजे ज्या वेळेला डेटा हा नुसता संख्यामालेच्या स्वरूपात जेव्हा प्रोव्हाइड केला जातो तेव्हा त्याला अनग्रुप्ड डेटा म्हणतात. ज्यामध्ये आपण बघितलं की एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क असतील किंवा साखरेच्या 6 महिन्यातल्या किमती असतील की ज्यावेळेला नुसता डेटा हा क्वांटिटेटिव्ह स्वरूपामध्ये संख्येच्या स्वरूपामध्ये नुसती संख्या माला दिली त्याला आपण म्हणतो अनग्रुप्ड. सेकंड आपण बघितलं डिस्क्रीट. डिस्क्रीट मध्ये काय, तर एखादा घटक आहे आणि त्या घटकाला किती वेळा रिपीट होतो तो घटक, तो रिपीट होण्याचं प्रमाण जे आपण बघतो तो डेटा असतो तुमचा डिस्क्रीट डेटा. ज्यामध्ये घटक मध्ये आपण बघितलं लेट्स से मार्क आहेत 10, 15, 20, 25 आणि स्टुडंट्स आहेत. स्टुडंट मध्ये किती 10 मार्क पडलेले किती, 15 पडलेले किती, 20 पडलेले किती, अशा स्वरूपामध्ये जेव्हा जोडीनं डेटा येतो, ठीक आहे, दोन ह्याच्या सेगमेंट्स मध्ये जेव्हा डेटा प्रेझेंट केला जातो तेव्हा तो डेटा असतो डिस्क्रीट डेटा. हा सेकंड पॉईंट बघितला. थर्ड पॉईंट आपण बघितला काय, कंटिन्युअस डेटा. कंटिन्युअस डेटा म्हणजे काय की घटक आणि त्याचं रिपीट होण्याचं प्रमाणच आहे. म्हणजे दुसऱ्या टाईपच्या डेटामध्ये जे 2 गोष्टी होत्या त्याच 2 गोष्टी आहेत पण घटक देत असताना क्लासमध्ये दिल्या. क्लास म्हणजे काय, क्लास म्हणजे एक सुरू आणि एक शेवट, एक सुरुवात आहे एक शेवट आहे, एक लोअर लिमिट आहे एक अप्पर लिमिट आहे. या 2 गोष्टींना ठरवून एक जो डेटा बनतो त्याला आपण क्लास म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डेली इन्कम म्हणू शकतो किंवा पर्जन्यमान सुद्धा म्हणू शकतो. लेट्स आपण बघा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ठीक आहे, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तर ह्या विविध विभागांमध्ये पर्जन्यमान मोजतोय. पर्जन्यमान म्हणजे आपण ते नाही का किती सरासरी पाऊस पडला, तर त्या पावसाला आपण धरलं 0 ते 50, 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200. म्हणजे पाऊस पडण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण एका क्लासमध्ये मेन्शन केलं आणि देन मग इकडं कुठल्या कुठल्या विभागात तो पाऊस पडला, म्हणजे लेट्स से पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, तर ते 2 झाले. तर ते रिपीट होण्याचं प्रमाण जो आहे म्हणजे एका सेम क्लासला किती लोक बिलॉंग करतात किंवा एका सेम क्लासमध्ये किती किती लोक आहेत हे आपण जेव्हा ठरवतो तेव्हा तो डेटा असतो कंटिन्युअस डेटा. तर हे डेटाचे 3 प्रकार बघितले. या डेटाच्या 3 प्रकाराच्या म्हणजे आधारानं आपण सूत्र ठरवतो. म्हणजे या 3 प्रकारांमध्ये एकच गोष्ट कॅल्क्युलेट जर करायची असेल तर त्याची वेगवेगळी सूत्र असतात. पण त्याच्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की दिलेला डेटा नेमका कोणत्या प्रकारचा आहे. ठीक आहे, तर तो डेटाचा जो प्रकार आहे तो डेटाचा प्रकार आपण यामध्ये आज इथं बघितलेला आहे. आता इथंपर्यंत आज जो भाग झाला यामध्ये कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. आपल्याकडे एक साधारणपणे 5 मिनिटं आहेत तर आपण ते डाऊट्स तुमचे आहेत ते डिस्कस तिथं करूया. ओके, सो बोला काही डाऊट्स वगैरे आहेत, कळाला असेल नसेल तर ते पण मला इथं सांगा. कळाला असेल तर येस म्हणून तेवढं सांगा आणि सगळ्यांनी आपला रिस्पॉन्स जो आहे तो रेकॉर्ड करा. काही कळालं तुम्हाला नसेल तर मला तसं समजायला बरं, सो दॅट मी ते रिपीट तिथं लगेच करेन.